जनगणनेसाठी साहेबासोबत आलेल्या मॅडमला या भाऊने बघा कशाची मागणी घातली आहे. ए आय कराची शिरी बाकी ग मागाय आल्यात. शिळी भाकरी? अरे आम्ही काय मागाय आलोय होय? सॉरी सॉरी सॉरी. आय बाकरी नका देऊ, 21 रुपये सुट्ट दी, वर्गणी मागाय आल्यात. ए अरे काय वर्गणी मागाय आलोय आम्ही? लाका बघ तर आमच्याकडं. मग कशाला आलाय? आम्ही जनगणना करायला आलोय. ए आय काहीच नको देऊ, ती जनगणना काय तर करायला आल्यात वाटतं ही. बरं बोला काय म्हणता? ए उरक तुझं लवकर, आम्हाला बाहेर लय काम आहे इथं. तुम्हाला काम आहे आणि मी कधी काम टाकलाय काय? मला काय काम नाही होय, लय काम आहे मला पण. नाही असतील तुला काम, पण मला सांग घरात कोण कोणी? घरात किती माणसं आहे तुम्ही मला विचारणार. बरोबर नंतर विचारणार तुमच्यातलं कोण व्यवसाय करतं. बरोबर नंतर विचारणार तुमच्यातलं कोण नोकरी करतं. बरोबर नंतर विचारणार तुमचं रेशन कार्ड पिवळं काय केशरी. बरोबर नंतर विचारणार तुमचं उत्पन्न किती. बरोबर नंतर विचारणार तुमची जमीन किती. बरोबर नंतर विचारणार ही घर कोणाचं आहे. बरोबर आणि तुम्ही माझ्याकडून सगळी माहिती काढून घेणार बरोबर आणि संध्याकाळचं येऊन इथं चोरी करणार. बरोबर. हा? मला माहिती ना दिवसभर असं सोंग करायची आणि संध्याकाळची येऊन चोरी करायची. ए अरे चोर दिसतो काय आम्ही तुला? आता चोर कसा दिसतो मला नाही माहिती, मी अजून नाही ना बघितला. अहो ह्याला राहू द्या, घरात कोण मोठं आहे का बघा. घरात कोण मोठा असेल तर बोलो. तुम्ही माझा अपमान घालताय बरं का? कसला अपमान? कसला अपमान म्हणजे? अहो ड्रायव्हर मी सलून वाल्याकडे जातो दाढी करायला आणि दाढी करून झाल्यानंतर ना त्याला 50 रुपये काढून देतो आणि ती 50 रुपये काढून देत असताना जी मला फिलिंग येते का नाही मोठी झाली ती फिलिंग कुठंच येत नाही. आणि तुम्ही चालेल तोंड मला म्हणताय घरात कोण मोठा आहे का? मी काय मोठा नाही का? दाढी आली की पार मारा. दाढी करायचा कसला अभिमान तुला का? आणि कसली माहिती विचारताय मला तुम्ही? अरे ही सगळी माहिती घेतल्याशिवाय आमचा सर्व्हिस पूर्ण होत नाही, आमचं नियोजनच होत नाही. नियोजन काय? माझं लग्न मिळून आत्याच्या आईला सॉरी सॉरी सॉरी. अहो मी तुम्हाला वालागलं नाही, आता वालागलं तुम्हाला मी. ए आई चहा ठेव ग, 4 आवडी पोहे ठेव. छान पोय कशाला? अहो माझ्या लक्षातच आलं नाही गडबडीत. बरं आता तुम्ही माझी माहिती विचारणार, माझा बायोडाटा घेणार आणि ह्यांचा माझा बायोडाटा मॅच होती का बघून माझं लग्न लावणार ना. अरे भाऊ अरे इथे लग्न जवळ आलोय. ह्या असली माणसं भेटतात ना त्यामुळे मला काम करायची इच्छा राहत नाही. कामच करायचं नाही आपल्याला. आलतो चहा प्यायला.